आणि ज्या ठिकाणी ही सभा होणार आहे दिंडोरी तालुक्यातल्या पिंपळगाव बसवंतमध्ये, त्या ठिकाणी आपले प्रतिनिधी नितीन ओझा आपल्या सोबत आहेत। नितीन, सभेची तयारी कुठपर्यंत आलेली आहे, कशी व्यवस्था करण्यात आलेली आहे? अमोल, निश्चितच जर पाहिलं तर पुढच्या अर्ध्या तासात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सभास्थळी आगमन होईल। मात्र आत्ता जर माझ्या मागचं दृश्य अमोल पाहिलं तर भर उन्हात म्हणजे जवळपास आत्ता 42 डिग्री तापमान आहे। मात्र या वाढत्या तापमानात, उष्णतामानात सुद्धा जो प्रतिसाद आहे, या ठिकाणी कार्यकर्ते असतील, मतदार असतील, हे मोठ्या संख्येनं सभास्थळी येताना दिसत आहेत। हा रस्ता जर आपण पाहिला तर पूर्णतः जे लोक येत आहेत त्यांनी भरून गेलेला आहे। 42 ते 43 डिग्री सध्या टेम्परेचर आहे। काही वेळापूर्वीच या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, नाशिक जिल्ह्याचे मंत्री छगन भुजबळ असतील, दादा भुसे असतील, यांचं सुद्धा आगमन या ठिकाणी सभास्थानाजवळ झालेलं आहे। आणि पुढच्या काही तासात, पुढच्या अर्ध्या तासातच या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील दाखल होतील। हे जे मुख्य प्रवेशद्वार आहे, जे बाजार समिती आहे, त्या प्रवेशद्वाराचं जवळ जरी आपण पाहिलं अमोल, तर लोकांची मोठी गर्दी दिसते। ऊन वाढलेलं आहे, मात्र त्याची पर्वा न करता या मोदींच्या सभेला मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय। आणि भर उन्हात देखील या ठिकाणी मतदार असतील, पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, हे या ठिकाणी दाखल होत आहेत। विविध आंदोलनांचा इशारा काही संघटनांनी दिला होता, त्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त देखील या सगळ्या भागात तैनात करण्यात आलेला आहे। आणि त्या सगळ्या अनुषंगाने पुढच्या काही अर्ध्या तासातच नरेंद्र मोदी हे या ठिकाणी दाखल होतील। अमोल, निश्चित या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। नितीन, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।